महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राज्यातील जनतेची नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याचं दिसत आहे। लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्याने अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपल्याची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोठ नव्याने आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे। अशा पडत्या काळात महायुतीमधील दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील ही अजित पवार यांची अपेक्षा आता फोल ठरण्याची शक्यता आहे। कारण अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वीच बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूहावर असल्याची चर्चा आता सुरू असून अजितदादा या चक्रव्यूहात पुरत्या अडकल्याचं सांगितलं जात आहे। एका वृत्तानुसार महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे। तीन पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत। मात्र भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागा वाटपात नमते घ्यावं लागणार हे आता स्पष्ट आहे। आणि तसे न झाल्यास महायुतीचा बाका प्रसंग उद्भवू शकतो। या दृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाने जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले आहेत। भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचली नव्हती। या विरोधात दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करू असा इशाराही अजितदादा गटाने दिला होता। मात्र अजितदादा यांनी जिथे कुठे तक्रार करायची ते करू द्या असं म्हणत नितेश राणे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे असं दाखवून दिलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचं समर्थन केलं होतं। त्यामुळे नितेश राणेंबाबतच्या अजित पवार यांच्या तक्रारीला भाजप फारशी किंमत देणार नाही हे आता स्पष्ट झालंय। आणि दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती। भाजपचे अनिल बोंडे यांनीही गायकवाडांच्या या वक्तव्याची रिवडली होती। याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती। परंतु भाजप नेतृत्व अजित पवार यांच्या नाराजीची कितपत दखल घेईल याबाबत आता शंकाच आहे। अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास विधानसभा निवडणुकीला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व जागांवर उमेदवार उभे करता येतील। अशा वेळी अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर 15 ते 20 आमदार निवडून आणले तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण होऊ घातलेल्या संभाव्य त्रिशंकू परिस्थितीत अजित पवार किंगमेकर ठरू शकतात। त्यावेळी अजित पवार यांना हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेता येतील अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।